विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात। हे कुठली भाषा आहे आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देत आहे? कालचा जो लाठीचार्ज झाला तो बालाजी केनेकर आमदार तिथून सांगतो लाठीचार्ज करा म्हणून आणि लोकांवर लाठीचार्ज करताय। हे देशामधील सर्वात महाराष्ट्राची इज्जत इबरत घालवणारी घटना महाराष्ट्रात घडली आणि सर्व त्याला जबाबदार आहे महाविनाशी सरकार। हे या पापाची प्रायश्चित्त घेऊन यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळे राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेत। इतका उशीर काय झाला? 20 तारखेपर्यंत लोकांना वाट का बघावी लागली? लोकांचा उद्रेक होतपर्यंत तुम्ही का थांबलात? याचं उत्तर तुम्ही देणार नाही आणि उलट विरोधकावर आरोप करणार। हे तुमचे अपयश तुमचं पाप ढकण्यासाठी विरोधकाला टार्गेट करणार हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडते आहे असं मला वाटतं। अजून अशा अनेक शिक्षण संस्था आहेत ज्याच्यामध्ये कर्मचारी नेमताना शिक्षण संस्थेमध्ये कर्मचारी नेमताना त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, अशा बऱ्याच संस्था आहेत। आता तर या भाजपच्या सगळ्या भाजप काय महाराष्ट्रातील संस्थे हा खूप घटना घडत आहेत। पोलिसांचा धाक राहिला काय? नराधम कोणी असू दे त्याला धाक तर दिसायला पाहिजेत। पोलीस यंत्रणा प्रशासन सरकार काय कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्येच अडकून आहात। मुंबई कॉर्पोरेशनचे 2 लाख कोटीचे टेंडर काढून तुम्हाला आनंद मिळतो आणि इथे मात्र लक्ष घालायला तुम्हाला वेळ नाही। ते सरकार आहे कुठे? खरा प्रश्न इथे येतो। आणि राहिलाय की त्या 2 मुलींनंतर इतरही त्या शाळेमध्ये पुन्हा तक्रारी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि ते फार गंभीर आहे। आणि त्यावेळेस संस्थेच्या दबावामुळे सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे तुम्ही कारवाईसाठी विलंब करता आणि जनतेचा ज्यावेळेस उत्स्फूर्त जनता रस्त्यावर उतरते स्वतःहून त्यावेळेस मात्र तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताय। हे महाराष्ट्राला शोभेचं नाही। सर कतोरे म्हणतात की बाहेरची सगळी लोक होती, पालक नव्हते, बाहेरच्या लोकांनी येऊन हे सगळं आंदोलन। हे बघा कतोरेंचाही स्टेटमेंट चेक करा। CCTV लागले होते जिथे आंदोलन होतं ते बदनापूरमध्ये जागोजागी CCTV लागले आहेत। कोण बाहेरचे होते? तुम्ही छोट्या बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर जर लोकांना